बीडच्या माजलगावातून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर येते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सध्याचं राजकारण हे जातीपाती आणि धर्माच्या नावावर सुरू असून अशा गलिच्छ राजकारणात माझ्यासारख्यानं राहावं की न राहावं असा थेट सवाल करत त्यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले। त्याचवेळी जातीपातीचे वाद बाजूला ठेवून महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलं। बाबासाहेबांनी तयार केलेला तो विभाग मला आजही आठवतो। मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो। विरोधी पक्ष नेता असताना मी विधान परिषदेमध्ये अशाच अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही दिवसानंतर अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात विधान परिषदेमध्ये मी ठराव मांडला की साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न दिला गेला पाहिजे आणि हा ठराव विधान परिषदेने एकत्रित एकमताने घ्यावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा। सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या सर्व पुराव्यांसहित एक पत्र केंद्र सरकारला दिलं। पुन्हा त्याला विधान परिषदेचा तो ठराव जोडला आणि पुन्हा ते पत्र पाठवलं की भारत रत्न हे अण्णाभाऊंना मिळालंच पाहिजे। हे आपलं नाव आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे। अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही। नंतर लक्षात येतं हा विचार जरी मनात आला राहावं का न राहावं, पुन्हा वाटतं की उपेक्षितला उपेक्षित माणूस, लहानातले लहानी जात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा समुदाय एकत्र प्रस्थापित करायची। आज जरी जातीपातीमध्ये वाद निर्माण होत असले तर आपल्याकडं या महापुरुषांचे विचार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्याप्रमाणे जाती धर्माचं ते उदाहरण आहे। बाबासाहेबांनी दिलेली या देशाला संविधान ते उदाहरण आहे। अण्णाभाऊ साठेंनी दिलेलं साहित्य, त्यांचे विचार, त्यांची शाहिरी हेच सांगते की जात पात धर्माचं राजकारण नाही करायचं। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।